त्याला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध ज्यांनी आपल्या लेखणीतून महान संघर्षातून ज्यांनी आपला प्रवाह सुरू केला, दीन दलित आणि शोषित आणि सर्व भारतीयांच्या हित हक्कासाठी भारतीय संविधान निर्माण करून आपण सर्वांना स्वातंत्र्य, बंधुत्व, शैक्षणिक आधार, सामाजिक न्याय आणि समाजामध्ये वावरण्याचा ज्यांनी आम्हाला हक्क दिलं, असे आमचे ज्यांची आपण काल परवा जयंती साजरी केली ते म्हणजे आमचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पार पडलेली आहे। महत्त्वाचा भाग म्हणजे आज या महिला मंडळातर्फे जयंती तसेच लग्नाच्या जे सालगिरा आहे, माझे बंधू संभाजी भाऊ सोनवले आणि माझी ताई शोभाताई सोनवले, तसेच तुमच्या माहितीसाठी परत एकदा सांगतो, आमच्या नगरसेविका काटोलच्या प्रज्ञाताई डोंगरे आणि दिगंबरराव डोंगरे या दोघांचा सुद्धा आजच लग्नाचा वाढदिवस आहे। त्यामुळे मी माझ्या गवईकर परिवारातर्फे त्यांना दोघांना सुद्धा शुभेच्छा देतो। छोटाखाना असो पण मोठ्या चांगल्या पद्धतीने जो कार्यक्रम आयोजन करते ते नेतृत्व, त्याची इच्छाशक्ती दाखवते ते आमचे संभाजी सोनवले भाऊ। त्यांच्या पाठीशी असणारं महिला मंडळ हे सातत्याने बाबासाहेबांवर मोठमोठे कार्यक्रम घेत असतात, प्रबोधनाचे कार्यक्रम घेत असतात आणि जनतेमध्ये आंबेडकरी जनता असो की बहुजन जनता असो यांच्यामध्ये एक चांगला संदेश देण्याचा ते प्रयत्न करतात। मी त्यासाठी मी त्या महिला मंडळांचे सुद्धा इथे या ठिकाणी या क्षणी मी त्यांचे स्वागत करतो। आज महिलांना जे हक्क आणि अधिकार मिळाले ते केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळाले। संविधानामध्ये त्यांनी तरतूद करून ठेवली, महिलांना हक्क दिले, त्यांचे आरक्षण वाढवले, त्यांना शिक्षणापासून तर नोकरीपर्यंत संरक्षण दिले। नोकरी आणि मजूर वर्गामध्ये जर महिला असतील तर त्यांना त्या प्रेग्नन्सीच्या सुट्या असो, मुभा असो किंवा कामगारांना 12 तास 8 तास काम करायचे असेल, या सर्व गोष्टीचा त्यांनी न्याय निवाडा केला आणि आपण सर्वांना ते हक्क मिळवून दिलं। आपण खूप काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदचिन्हावर चालू शकत नाही, ती आपली ताकद नाही, परंतु त्यांच्या विचारावर आपण किमान 10% जरी त्याचा वापर केला तर समाजामध्ये समाज सुधारणा येऊ शकते। आमच्या प्रत्येक महिलांच्या वर्गामध्ये एक बळ निर्माण होऊ शकते आणि त्याची सुरुवात झालेली आहे। दिगंबर भाऊ, त्याचाच एक मोठं आपल्याला हे दिसून पडते। त्या दिवशी रॅली असो, त्या रॅलीमध्ये खूप छान त्या महिलांनी जे एक लेझिम डान्स प्रस्तुत केला आणि त्या अण्णाभाऊ साठे नगर पासून निघालेल्या रॅलीमध्ये तर डॉक्टर आंबेडकर चौकापर्यंत त्यांनी ते रॅलीचं ते डान्स करत आल्या, त्यांनी त्यांचं ते प्रदर्शन केलं। खरोखर ते मानाचे पात्र आहेत। एवढा स्टॅमिना ईश्वराने त्यांना कसा दिला? ह्या ही शक्ती आहे तथागताची, ही शक्ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची। त्यामुळे हे सगळं आपल्याला साध्य करता आलं। मित्र, बोलणारे वक्ते माझ्यापेक्षा अजून मोठे आहेत, बसलेले आहेत, परंतु आपण ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं संकल्प घेतला पाहिजे। समाजामध्ये कितीतरी बौद्ध बांधव आहेत, इतर बांधव आहेत, हाताचे 5ही बोटं सारखे राहत नाही संभव, पण तरी हे 5ही बोटं जर एकत्र आले तर हे वज्र मूठ बनते आणि याची जाण आपण ठेवली पाहिजे। कोणी लहान होऊ शकते, कोणी मोठा होऊ शकतो, कोणी मूर्ख होऊ शकते, कोणी खूप मोठा शहाणाही होऊ शकते,
पण आपण सर्वाचा सन्मान सर्वाला सोबत घेऊन घेण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे. आणि यावेळेस दिगंबर भाऊ हे दिसून आलं काटोल नगरीमध्ये की आज आपण कोणी आम्हाला कसंही लेखलं असेल तरी आपण सर्व एका ठिकाणी आलो, रोजगार मूठ भरून तयार झालो. काल न होणारी रॅली आपण तर करून दाखवली, हे आम्हाला सन्मानाची बाब आहे. ज्यांना ते नेतृत्व दिलं होतं 9 वर्षापासून जे नेतृत्व करून आले होते त्यांनी 3 दिवस खूप चांगले कार्यक्रम गाजवले, यांचा आम्हाला खूप आनंद होता. त्याच पद्धतीने त्याने ह्या रॅली सुद्धा होऊ द्यायला पाहिजे होती, पण ऐन वेळेस त्यांनी ते रद्द करून त्यांनी मोठं पाप केलं. संभव त्यांनी मोठं पाप केलं. पण अवघ्या एका तासामध्ये आमचे दिगंबर भाऊ, हर्षद बनसोड आणि इतर पूर्ण आमचे चमू सर्व कामाला लागून एका तासामध्ये त्या रॅलीचं आयोजन केलं. कुठल्याही प्रकारचा 1 रुपया न घेता, देणगी घेता, वर्गणी न घेता आज एवढी मोठी आपण रॅली काढून दाखवली आहे. ही आमच्या सर्वांसाठी सन्मानाची बाब आहे. बरं असो मित्र, या क्षणी मी ह्या दोन्ही जोडप्यांना शुभेच्छा देतो. 2 जोडप्या आपण सर्वांना मी शुभेच्छा देतो. या जयंतीच्या माध्यमातून, ह्या कार्यक्रमातून आपण इथे आलात. आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी सर्वांना वंदन करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.